रामच। चरितम रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसाम महापातक नाशनम। एक बाणी, एक पत्नी, एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र जीवाचं कल्याण करणारा आहे रामकथा। जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी रामकथा प्रपंचामधल्या सर्व प्रश्नांची उत्तर आहे। रामकथा संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी आहे, तर रामकथा जीवनामधल्या दुःखाच्या वजावाकीचं एकमेव साधन आहे। असे ही सुरस, अवीट, पवित्र, गोड श्रीरामकथा आज श्रीराम कथेचा द्वितीय दिवस आहे। कालपर्यंत आपण कथा श्रवण केलेली आहे, शिव पार्वती विवाह कथा। आज आपणाला नियोजित वेळेमध्ये श्रीराम जन्मकथा पूर्ण करायची आहे। वेळ अतिशय कमी आहे, अतिसंक्षेप मध्ये आपणाला कथा भाग नियोजित वेळेत पूर्ण करायचा आहे। तेव्हा प्रथमतः परमपूजनीय स्वामीजी मला क्षमा करतील अशी अपेक्षा बाळगतो। याज्ञवल्क्य महाराज भारद्वाजजीला ती कथा सांगतात जी शिवजी पार्वती मातेला सांगतात। अतिशय तल्लीन झालेले कथा श्रवणामध्ये शिव पार्वती विवाह संपन्न झाल्यावर शिवजी आणि पार्वती माता कैलास पर्वतावरती येतात। समयोपरांत या दाम्पत्याच्या पोटी दोन पुत्राचा जन्म होतो, एक पुरुषार्थ, एक विवेक। धन्य धन्य गिरिराज कुमारी तुम समान नहीं को उपकारी, पूछो रघुपति कथा प्रसंगा, सकल लोक जग पावनी गंगा। सकल लोक जग पावनी गंगा। पार्वती, एक गंगा पृथ्वी तलावर भागीरथानं आणलेली ही राम कथा रूपी गंगा तुझ्यामुळे येत आहे। सकल लोक जग पावनी गंगा। याज्ञवल्क्यजीच्या पुढे श्रोत्याच्या रूपात भारद्वाजजी बसलेले आहे, अतिशय तल्लीन झालेले आहे। याज्ञवल्क्यजीला भीती निर्माण झाली, मध्ये जर श्रोत्याला भारद्वाज म्हणावं तर माझ्या श्रोत्याचं अनवधान होईल। इतके तल्लीन सर्वांगाचे कान करून भारद्वाजजी कथा ऐकत होते। नाहीतर काही माणसं इथे येतात, आल्यावर लक्षात येतं की कुलूप लावलं पण ओढून बघितलं नाही, कधी दगा देते, कुलूप लागलं असेल की नाही, लागलं असेल की नाही, बसतं कथेला आणि झटके घरच्या कुलपाला। भारद्वाजजी इतके तल्लीन झालेले आहे की याज्ञवल्क्यजीला प्रश्न निर्माण झाला, मध्ये भारद्वाज म्हणावं तर माझ्या श्रोत्याचं अनवधान होईल, पण नाही लाजास्तव भारद्वाजजी तरी पाहायला तयार नाही। भारद्वाजजी, भारद्वाजजी। आणि मग भारद्वाजजीने डोळे उघडले आणि पहिल्यांदा नमस्कार करून एक विनवणी केली, याज्ञवल्क्य बाबा मेरी एक प्रार्थना है, 27 तारीख तक कथा सुनाते जाओ, मुझे बीच में कभी भारद्वाज मत कहो। आपकी कथा तपे हुए जीवों को शांति का छिड़काव देने वाली है, बहुत प्यारी लग रही है, बस कथा सुनाते जाओ, मुझे बीच में कभी भारद्वाज भी मत कहो। अब पता लगा है कि आप राम कथा के यथार्थ अधिकारी श्रोता हो। ज्याचं प्रेम शिव कथेवर आहे तो राम कथा श्रवणाचा यथार्थ अधिकारी आहे। ही वक्त्यानं रामकथेच्या आधी शिवकथा सांगून श्रोत्याची परीक्षा घेतलेली आहे। प्रथमई मैं करी शिव चरित बुझा मर्म तुम्हार। प्रथमई मैं करी शिव चरित बुझा मर्म तुम्हार। उससे वक्त तुम राम के रहित समर विकार, सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सब संतन की जय। प्रथमई मैं कैसे वचरित बुझा मर्म तुम्हार। तुम्हाला प्रथमता मी शिव कथा सांगून परीक्षा घेतलेली आहे, लेकिन अब पता लगा है भारद्वाज सेवक तुम राम के रहित समस्त विकार, सियावर रामचंद्र की। आप पता लगा है कि आप राम कथा के यथार्थ अधिकारी श्रोता हो। ही परीक्षा कशाप्रमाणे कल्पना करा, एखादा गृहस्थ एका गावामध्ये आला, एका ग्रामस्थाला विचारलं, अमुकाचं घर कुठे आहे? मला तितकी वेळ नाही, पण आता पुढे जा, गावामध्ये एक वडाचं झाड आहे,
तिथे गेला की उजवीकडे जायचं, मग आंब्याचं झाड लागेल. तिथून पुन्हा उजवीकडे जा, मग लिंबाचं झाड असेल. तिथून पुन्हा पुढे जा, पिंपळाचं झाड असेल. तिथून पुढे आला की बाभळीचं झाड असेल. मग तिथून पुढे आला की त्याचं घर असेल. धन्यवाद. तो निघाला. गावामध्ये शिरल्यावर वडाचं झाड, तिथून उजवीकडे निघाला आंब्याचं झाड, तिथून उजवीकडे गेला लिंबाचं झाड, तिथून उजवीकडे गेला मग पिंपळाचं झाड, आणि तिथून उजवीकडे गेला बाभळीचं झाड. असं करून तो तिथे आला ज्या व्यक्तीपासून आत गावात गेला होता. नमस्कार. चांगलं मार्गदर्शन करता. वडाचं झाड, आंब्याचं झाड, पिंपळाचं झाड, तुमच्या सांगण्याप्रमाणे गेलो तर पुन्हा तुमच्याच जवळ आलो. तो म्हणला तसं नाही, मी तुमची परीक्षा घेतली. म्हणजे खरंच त्याच्या घरी जायचं आहे का टाइमपास म्हणून विचारतो आहे, पण मी सांगतोय तसा हेलपाटे खात गेला म्हणजे तुझी तळमळ लक्षात आली, हे पुढचं त्याचं घर. तसं याज्ञवल्क्यजी म्हणतात, भारद्वाजजी मी तुमची परीक्षा घेतली. खरंच तुमचं रामकथेवर प्रेम आहे का करमणूक म्हणून विचारत आहात, म्हणून तुम्हाला रामकथेच्या आधी मी शिवकथा सांगितलेली आहे. प्रथम मैं कही शिव चरित बूझा मर्म तुम्हार, लेकिन आज पता लगा है सुचिर सेवक तुम राम के रहित समस्त विकार. बस कथा सुनाते जाओ प्रभु, कथा सुनाते जाओ. मुझे शिव कथा भी बहुत प्यारी लग रही है. बस शिव कथा राम कथा का द्वार है. घरामध्ये जर प्रवेश करायचा असेल तर द्वारातून. शिवकथा हे रामकथेचं द्वार आहे, आणि म्हणून रामकथेच्या आधी याज्ञवल्क्यजी भारद्वाजीला शिवकथा सांगत आहे. जर आपणाला कोणी विचारलं वारकरी संप्रदायाचे पहिले वैष्णव कोण, याचं उत्तर आहे भगवान शंकर. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. वैष्णवांचे शिरोमणी भगवान शंकर आहे. वैष्णवांचे शिरोमणी. अजूनही भगवान शंकर पंढरपूरची वारी करतात, अजूनही करतात. एकदा महादेवजी पंढरपूरला निघाले. पार्वती आईने विचारलं, कुठे चालला तुम्ही? पंढरपूरला. तुम्हालाच वाटतं का दरवर्षी जावं? आमची नाही इच्छा होत. तुला काय वाटलं पार्वते? पंढरपूरला जाणं म्हणजे काय पुण्याच्या सारसबागेतलं फिरणं आहे का? 11-12 लाख यात्रा असते. बाळ हरवलं तर आईला सापडत नाही. बाकीचं सांगू नका, मी येणार. येणार म्हटल्यावर भगवान शिवजीनं पार्वती मातेला होकार दिला, आणि भगवान शिवजी आणि पार्वती दोघं पंढरपूरला जातात हे कळालं चिरंजीवाला. कोण चिरंजीव? लंबोदर पीतांबर फणीवर बंधन, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना. गणपती बाप्पा. आणि गणपती बाप्पाने आवाज दिला, पप्पा. महादेवजी थांबले. पार्वते काय आता केवढं अवघड झालं प्रकरण. एवढ्या मोठ्या पोटाचं पोर एवढ्या गर्दीत कसं फिरवायचं? पार्वती आहे म्हणाले, येतं तर येऊ द्या ना, मग आपली गाडी काढा. गाडी म्हणजे नंदी बैल. आणि मग नंदी बैलावरती तिघे जण बसले, गणपती, भगवान शिवजी आणि पार्वती. नंदीवर बसलेले भगवान शिवजी, पार्वती आणि गणपती पंढरपूरच्या वारीला निघाले. आणि छोट्या रेल्वेच्या अलीकडे जे तळ आहे तिथपर्यंत आल्यावर पार्वती आईनं पंढरपुरातला तो सोहळा बघितला. 90 वर्ष वयाचे म्हातारे वारकरी 22च्या जेवणाला लाजवील असे देवोषून नाचत होते. लुगडली नादी लागली समाधी, मूढ जन नर नारी पुकारे. पंडित ज्ञानी योगी महानुभव, एकच सिद्ध साधकारे. नाचते आनंद कल्लोळी पवित्र, गाणे नामावळी. तो सोहळा बघितला आणि पार्वती आईनं सांगितलं, तुमचा विठोबान तुम्ही, आपली नाही हिंमत आत यायची. महादेव म्हणाले, पार्वती तुला कॉटन ग्रीनला सांगितलं होतं, अवघड जाईल. आता थांब इथेच. इतिहास पहा. पार्वती तळावर थांबल्या. मग भगवान शिवजी गणपतीला घेऊन नंदी बैलावरती बसून पंढरपुरात प्रवेश करतात. आताचं पंढरपूर नाही बाळासाहेब, मास्टर प्लॅनच्या आधीचं. माणसाला चालावं लागत नव्हतं तेव्हा, गर्दी चालवत असायची. आणि त्याच्यामध्ये बैल घुसवला यांनी, आणि चंद्रभागेकडून येऊ लागले महाद्वाराकडे. तेव्हा नरहरी मठाच्या समोर वारकऱ्यांनी अडवलं. कुठला वारकरी आहे तुम्ही? चालता येत नाही माणसाला, बैल घुसवला गर्दीत, मारता का माणसं? महादेवजी म्हणाले, नंदी. वारकरी संतापले. बाबा, वारकरीच्या पुढे आपलं काही चालत नाही. कोणाचं? महादेव बडा देव सब देवन का बाबा. बाकीच्याचं काय घेऊन बसला तुम्ही? वारकऱ्याचे यांनी जर पताका उलटा केल्या, आता काही खरं नाही. तू इथंच थांब. नंदीला नरहरी मठाच्या समोर जे
मारुतीचं मंदिर आहे. हनुमंताच्या पुढे नंदी थांबला, नाही तर हनुमंता पुढे नंदी असण्याचं काही कारण नाही. मी सांगतो तो इतिहास पहा. तळावर पार्वती, हनुमंता पुढे नंदी, आणि मग तिथून गणपतीला घेऊन महादेवजी निघाले. नामदेव पायरीच्या वर पायऱ्या चढून आले. गणपती, काय बाबा थकलो बेटा, मग तू या कोनाड्यात बैस. आपण वर चढला पायऱ्या चढून महाद्वारात की कोनाड्यामध्ये तुम्हाला गणपतीची मूर्ती दिसेल. तिथे गणपती, तळावर पार्वती, हनुमंतापुढे नंदी, कोनाड्यामध्ये गणपती. आणि मग भगवान शिवजी आत जातात. पांडुरंग परमात्म्याला कळालं माझा कैलासपती महादेवजी आला. आनंदाला पारावार नाही. महिमा वर्णिता महेशू तेने मस्तकी वंदिला. अजूनही लिंग प्रतिमा पांडुरंगाच्या डोक्यावर आहे. म्हणजे कोणी विचारलं पहिले वैष्णव कोण? एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. वैष्णवांचे शिरोमणी भगवान शंकर आहे. मग जो कोणी स्वतःला वारकरी समजत असेल, वारकऱ्याचे सगळे नियम सांभाळतो, एकादशा, पंढरपूरची वारी, हरिपाठ, ज्ञानेश्वरीचं वाचन, तंतोतंत नियम सांभाळतो, पण निंदा शंकराची करतो, त्याचं तोंड पाहिल्याने पाप होतं. कोणी वैष्णव जो का निंदी सदाशिव, त्याचे पाहू नये वदन, मूर्खाहुनी मूर्ख पूर्ण, विष्णूशी भजला शिव दुरावला, अदपात झाला तया नरा. दोन्ही एक आहे. भांडणं अज्ञानी भक्तात आहे, ज्ञानी भक्तात नाही, अज्ञानी भक्तात. अजून एक कट्टर शैव, कट्टर वैष्णव, हा वाद तुम्ही पहा. यांना जर हरभरे घ्यायचे असले तर कट्टर वैष्णव हरभरे म्हणत नाही. तिथे गेल्यावर त्या धान्याला हात लावतात आणि धान्याला हात लावून विचारतात विष्णू भरे काय भाव, पण हरभरे म्हणत नाही, शब्द हर मुखाला येईल म्हणून. सदरा शिवायचा असेल तर टेलरच्या पुढे उभं राहतात आणि त्या टेलरला कापड दाखवतात आणि सांगतात टेलर या कापडाला माझ्या मापाचा दोरा घाला, असं फिरून बोलतो, पण सदरा शिवा म्हणत नाही, शिव शब्द येईल म्हणून. अशा कट्टर वैष्णव आणि कट्टर शैवामध्ये सोयरीक जुळली. कट्टर वैष्णव आणि कट्टर शैव. कट्टर शैवाची मुलगी कट्टर वैष्णवाच्या मुलाला देण्यात आली. ती नांदायला आली. मुलगी सकाळी उठली आणि सारवायला लागली. सून सारवत असताना वैष्णव सासरा उठला, रागानं लाल झाला. बरं का सुनबाई? काय मामाजी? हे तुझ्या बापाकडे चालतं आडवं. आम्ही उभ्या चंदनवाले वैष्णव, आडवं भस्मवाले नाही, आडवं सारवायचं नाही. सून घाबरली. पहिल्या दिवशी जर असे प्रतिबंध तर जीवन जगायचं कसं? म्हणून त्या दिवशी सुनेने उभं 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 वबड धोबड सारवलं. तोपर्यंत सासरा प्रातर्विधीला गेला. तिकडनं आला आणि सासरा जेव्हा दात घासायला बसला तेव्हा ती शैवाची मुलगी होती. जरी सून वैष्णवाची होती तरी कन्या शैवाची होती. तरा 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 चालत बाहेर आली आणि दात घासणाऱ्या सासऱ्याचा हात धरला. थांबा मामाजी. का सुनबाई? वैष्णव आहात आपण, हा आडवे दात घासायचे नाही. मग सासरा हादरला. बरं का सुनबाई, उद्यापासून तुम्हाला वाटेल ते तुम्ही करत जा, मला वाटेल ते मी करत जा. असा सरळ येणार वाद. हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदय. आपण पहा भगवान शंकर गौरवर्णीय आहे आणि भगवान विष्णू नीलवर्णीय आहे. आपण आरती झाल्यावर जे वर्णन ते महादेवाच आहे. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम. कर्पूर गौरम, कापरासारखा गोरा पान भगवान शंकर आहे. नीलवर्णी भगवान विष्णू आहे. असं का? भगवान विष्णूने जेव्हा अमृत प्राशन केलं तेव्हा महादेवजी गौरवर्णी झाले आणि महादेवाने विष प्राशन केलं, त्याच्यामुळे विष्णू परमात्मा नीलवर्णी झाले. एक एकाचे हृदय. आणि म्हणून आमच्या साधू संतांची विनवणी आहे, बाबा रे भांडू नका, दोन्ही एक आहे. हरिहरा भेद नाही नका करू वाद. उलट भजन करा रे हरिहरा, नारायण शिव शंकरा, माझे बोलणे अवतारा, भेद न करा दोघाचा. पाय पाते तेचा दृष्टांत, तुम्हा सांगेन सत्य वृत्तांत. नारायणे सेविले अमृत, झाला श्रेष्ठ महादेव. नारायणे सेविले अमृत, झाला श्वेत महादेव.
भगवान विष्णू अमृत प्राशन करतात तर महादेव पांढरा होतो, महादेवजी विष प्राशन करतात, विष्णू निळा होतो. दोन्ही एक आहे. म्हणून ज्याचं प्रेम राम कथेवर, शिव कथेवर, तो राम कथा श्रवणाचा यथार्थ अधिकारी श्रोता आहे. ही वक्त्यानं श्रोत्याची परीक्षा घेतलेली आहे. भारद्वाजी सांगतात, बस कथा सुनाते जाओ, मुझे बीच में कभी भारद्वाज मत कहो. धन्य धन्य गिरिराज कुमारी, तुम समान नहीं को उपकारी, पूछो रघुपति कथा प्रसंगा, सकल लोक जग पावनी गंगा, तुम रघुवीर चरण अनुरागी, किन्हु प्रश्न जगत हित लागे. राम कथा कलि बिटप कुठारी, सादर सुनु गिरिराज कुमारी. राम कथा सुंदर करतारी, संशय देह उडाव निहारी. संशय रूपी पक्षाला उडवून लावण्याची क्षमता ज्या राम कथा रूपी टाळीमध्ये आहे, वैसा तो मेरा भगवान निर्गुण निराकार तत्व है देवी. निर्गुण निराकार किसे कहते हैं प्रभु? बस जो पैर बिगर चलता है, कान बिगर सुनता है, आग बिगर देखता है, बिनु पद चलहि सुनहि बिनु काना, कर बिनु कर्म करहि विधि नाना, आनंद रहित सकल सबोगी, बिनु बाणी बकता बड़ जोगी, बिनु पद चलहि, जो पाया शिवाय चालतो, बिनु पद चलहि. दुसरा एक भाव आहे, ज्याचं पदाशिवाय चालतं, बिनु पद चलहि, त्याच्याकडे कोणतंच पद नाही. आणि म्हणून या क्षेत्रामध्ये हा शब्द दिसणार नाही तुम्हाला. माजी राष्ट्रपती, माजी मुख्यमंत्री, माजी पंतप्रधान, तसं ऐकलं कुठे? माजी रामचंद्र भगवान, माजी संत तुकाराम महाराज, माजी ज्ञानेश्वर महाराज. का? बिनु पद चलहि, हे पदाशिवाय चालले आहे. सुनहि बिनु काना, काना सिवाय ऐकतो. चित्ती के पैरों में घुंघरू बजत है, वो ही अल्लाह सुनता है. सुनहि बिनु काना, कर बिनु कर्म करहि विधि नाना. कर बिनु कर्म करहि, हाताशिवाय काम करतो. दुसरा एक भाव आहे, कर बिनु कर्म करहि. कर म्हणजे टॅक्स, टॅक्स न घेता भगवान काम करतो. कर बिनु कर्म करहि. त्याने पाडलेला पाऊस, ते तळ्यामध्ये पाणी साचल्या जातं, मग नळाच्या द्वारा आमच्या घरी येतं, मग दुसरीच माणसं खाकी कपडे घालून टॅक्स वसुलीला येतात. पण पाऊस पाडणारा भगवान कधी 72च्या दुष्काळात कॉटन ग्रीन परिसरात टॅक्स वसुलीसाठी फिरला नाही. का? कर बिनु कर्म करहि विधि नाना, आनंद रहित सकल भोगी, बिनु बाणी बकता बड़ जोगी, तन बिन परस नयन बिनु देखा ग्रही, घ्राण बिन बास अशेषा, अशी सब भाती अलौकिक करणी, महिमा जासु जाई नाही बरणी. पार्वती माता मध्येच बोलल्या. मग असं जर निर्गुण निराकार तत्व तुमचा परमात्मा ब्रह्म, हा, मग ते सगळीकडे राम ब्रह्मचिन्मय अविनाशी, सर्व रहित सब उरपुर बासी, नात धरेऊ नरतन के ही तू, मोई समझावई कहो वृष के तू. अगर निर्गुण निराकार तत्व है तो उसको निराकार क्यों होना पड़ता है? निराकार को माझा प्रभू तेव्हा अवतार घेतो ज्या ज्या वेळेला धर्माची हानी. जब जब होई धर्म के हानि, जब जब होई धर्म के हानि, जब जब होई धर्म के हानि, जब होई धर्म के हानि, बढ़ई असुर अधम अभिमानी, बढ़ई असुर अधम अभिमानी, बाळे असुर अधम अभिमानी. आपण पहा, संत गोस्वामी तुलसीदासजींचं वाङ्मय, श्रीमद भगवत गीतेचा श्लोक आणि चौपाई जवळजवळ भाषांतर आहे, शब्द सुद्धा मागे पुढे नाही. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हे भारत, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिः भवति तदा तदा अहम आत्मानं सृजामि. किं कारणं? साधूनां परित्राणाय, दुष्कृतां विनाशाय, धर्म संस्थापनार्थाय अहम युगे युगे संभवामि. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिः भवति, इथे शब्द आहे जब जब होई धर्म की हानी, तदात्मानं सृजाम्यहम. तप तप प्रभू धरी विविध शरीरा. ज्या ज्या वेळेला धर्माची हानी अधर्माची वाढ होते पार्वते, त्या त्या वेळेला माझा प्रभू अवतार येतो.
मग कधी कधी माझा परमात्मा नरसिंह होतो, कधी कधी वराह होतो, कधी कधी परशुराम होतो, कधी कधी वामन सुद्धा होतो. पार्वती आई मध्येच बोलले, हे पहा 7:15 वाजले. नरसिंह होतो, वराह होतो, परशुराम होतो, वामन होतो. पाल्लाळ लावू नका, मुद्द्याचं बोला. राम कशासाठी होतो? राम त्याची 5 कारण आहे. 5? मग सांगा ना 9च्या आत. हा, वेळेची नको काळजी करू. पहिलं कारण, जय विजय द्वारपाल. सनत कुमार हे महात्मे प्रभू दर्शनाला जाऊ लागले तेव्हा जय विजय आणि अडवलं. कहा जा रहे हो? प्रभु का दर्शन करने. हम द्वारपाल है, हमारी इजाजत लिए बगैर आप नहीं जा सकते. भगवान का दर्शन करने के लिए भक्त को किसी की इजाजत लेने की जरूरत नहीं होती. हम नहीं जाने देंगे. जाएंगे. नहीं जाने देंगे. हम जाएंगे. हम नहीं जाने देंगे. जाएंगे. हम द्वारपाल है, हम भगवान के भक्त हैं, हमारी इजाजत बगैर आप नहीं जा सकते. हमें इजाजत की कोई जरूरत नहीं. हम जाएंगे. नहीं जाने देंगे. जाएंगे. नहीं जाने देंगे. जाएंगे. हे अडवतात. शेवटी सनत कुमाराने शाप दिला. प्रभू दर्शनाला जाऊ देत नाही. राक्षसवाल. प्रभूला ऐकायला गेलं. प्रभू बाहेर आले. काय केलं सनत कुमारांनो? अरे ती त्यांची ड्युटी चोख कर्तव्य बजावत होते. ते राक्षस होतीलच, पण त्रास साधू संताला देतील. आता तुम्ही बदलवून द्या काहीतरी. मग एकच, जर विरोधी भक्ती केली 3 जन्मात मुक्त व्हाल, आणि भजन केलं तर 7 जन्मात मुक्त व्हाल. प्रभूने विचारलं, जय विजय तुम्हाला काय मान्य आहे? जय विजयाने विचार केला की 7 जन्म हरिपाठ काकडा केल्यापेक्षा 3 जन्म भांडणं केलेली काय वाईट. आम्हाला विरोधी भक्ती मान्य आहे प्रभू. तथास्तु. पार्वते, ते 3 जन्म राक्षस होतात जय विजय. पहिला जन्म हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू, दुसरा जन्म रावण कुंभकर्ण, तिसरा जन्म वक्रदंत शिशुपाल. मधली जी जोडी रावण कुंभकर्णाची ती मारण्यासाठी माझ्या श्रीरामाचा अवतार पहिलं कारण. दुसरं कारण सांगताना जालंधर दैत्य आणि रुंदेच्या सतीत्वावर जालंधर अजय होता. देवतांना त्रस्त करून सोडलं. सगळे देवता त्रस्त होऊन भगवंताकडे येतात, उपाय विचारतात. भगवंतांनी सांगितलं, रुंदेच्या सतीत्वाला बाध आणल्याशिवाय जालंधर मरू शकत नाही. सतीत्वाला बाध आणायचं काम मी करतो, युद्ध तुम्ही चालू ठेवा. इकडे देवतांच्या समवेत युद्ध चालू आहे जालंधराचं, आणि स्वतः भगवान विष्णू जालंधराच्या रूपात रुंदेच्या महाली आले. आपले पतिदेव आले म्हणून रुंदेनं सन्मान केला. बसायला आसन दिलं, पाद्य पूजा पुष्पहार गळ्यात घातला, कुंकुम तिलक केला, आरती ओवाळली. एक घटना घडली. जालंधर रण मैदानात मरण पावले. घायल शिपाई पळत येतात. महाराणीजी, महाराणीजी, महाराणीजी. क्या हुआ? महाराणीजी. बोलते क्यों नहीं आप लोग? महाराणीजी. अरे हुआ क्या? महाराणीजी. क्या हुआ? जालंधर सरकार मारे गए रण मैदान. रुंदा खड़ी हो गई. जालंधर सरकार मारे गए? हाँ महारानी जी. अरे जालंधर मारे गए तो ये कौन है? भगवान विष्णू खऱ्या स्वरूपात प्रगट झाले. अरे मैं विष्णू हूं रुंदा. देवा, माझ्या पतीच्या गैरहाजरीत येऊन माझ्याहून सेवा करून घेतली. पुढच्या जन्मी तुमच्या गैरहाजरीत माझा पती येईल आणि तुमची पत्नी चोरून नेईल. तथास्तु. हे दुसरं कारण. इथे काही लोक शंका घेतात की सतीचं रक्षण, सतीत्व रक्षण करण्यासाठी अवतार घेणारे तुमचे भगवान एका सतीच्या सतीत्वाला बाध आणतात, त्यांना तुम्ही देव म्हणता. यज्ञाचं रक्षण करण्यासाठी अवतीर्ण होणारे तुमचे परमात्मा एका इंद्रजिताच्या यज्ञाचा विध्वंस केला तरी त्याला तुम्ही भगवान म्हणता. हे तुमच्या भगवंताला शोभलं का? हे तुमच्या प्रभूचं कार्य आहे का? सतीचं सतीत्व भ्रष्ट करणे, एका यज्ञाचा विध्वंस करणे. याचं उत्तर आहे, हा दाखवायला धर्म दिसला तरी आत लपलेला अधर्म आहे. आतल्या अधर्माचा नाश करायचा असेल तर धर्मरूपी कवच फोडावं लागणार आहे. त्याला इलाज नाही. पूर्वी पाश्चात्य देशातील लोक राजपुतांवर हल्ला करताना गायीचा वापर करायचे. गायीला समोर उभी करायचे आणि त्याच्या आडून हे हल्ला करायचे. का? राजपूत गायीला पवित्र मानतात
आणि मग गायीवर ते हल्ला करणार नाही, गायीच्या आड लपून आपण सुरक्षित राहू, हा दाखवायला धर्म आहे, आत लपलेला अधर्म आहे. आतल्या अधर्माचा नाश करायचा असेल तर धर्मरूपी कवच फोडावं लागणार आहे. जर तुम्हाला कोणी विचारलं आप हिंदुस्तान के हो, जी, गंगा को मानते हो, गंगा तो हमारी माँ है, तो ये गंगा के पानी में बनी हुई शराब है, थोड़ी ले लो. आप बोलोगे क्या, नाम गंगा का बताते हो और शराब पिलाते हो, बेवकूफ काही के. दाखवायला धर्म, आत लपलेला अधर्म आहे. किंवा उलट प्रश्न आपण निर्माण करू, जर रुंदेचं सतीत्व शाबूत राहिलं असतं शेवटपर्यंत तर राक्षस जातीनं जगातल्या सर्व सतींचं सतीत्व भ्रष्ट केलं असतं. उलट डोकं चालवा. इंद्रजिताचा यज्ञ जर सुरक्षितरित्या पार पडला असता तर राक्षसाने जगातले सर्व यज्ञ बंद पाडले असते. म्हणून जगातले सर्व यज्ञ सुरक्षित ठेवण्यासाठी एका यज्ञाचा विध्वंस, जगातल्या सर्व माता माऊल्यांचं सतीत्व शाबूत राखण्यासाठी एका सतीच्या सतीत्वाला बाद. तिसरं कारण सांगताना भगवान शिवजी सांगतात, पार्वते, एकदा नारदानी दिलेला शाप. नारदानी शाप हा शब्द ऐकला, गिरिजाचकित भैसुनी बाणी, नारद विष्णु भगत पुनि ज्ञानी, कारण कवन श्राप मुनि देना. नारद तो मेरे गुरु है प्रभु और ज्ञानी है, मेरे ज्ञानी गुरु भगवान को शाप कैसा दे सकते. शिवजी हंसने लगे, अरे पार्वती, दुनिया में कोई ज्ञानी नहीं, कोई मूर्ख नहीं, भगवान जिसको जैसा नचाए वैसा वो नाचता है. भगवान के दिल में आया तो डाकू को वाल्मीकि बना देता है, नहीं तो विश्वामित्र जैसे ज्ञानी को मेनका के पीछे लगा देता है. अरे उसका कौन मालिक है, वो सब कठपुतली का खेल, सूत्रधार भगवान है. कोई ज्ञानी नहीं, कोई मूर्ख नहीं. हर चीती होत तत्काल, मन चीती होत नहीं, हर चीती होत तत्काल, बलि को जाना था बैकुंठ, भेज दिया पाताल. कोई मूर्ख नहीं, कोई ज्ञान. लेकिन यह प्रसंग मोई कहू पुरारी, मुनि मन मोह आचर्य भारी, का अपराध रमापती कीना, कारण कवन श्राप मुनि दीना. आणि मग कथा सांगतात भगवान शिवजी हिमालयाच्या गुहेमध्ये नारदजी भजन करीत आले असताना तिथे बसले, अतिशय शांत वातावरण पाहिलं. सुमिरित हरी श्रापगती बाधी, सहज विमल मन लागी समाधी. आणि नारदजी समाधीस्थ, समाधी लागली नारदाला, समाधी नारदाला लागली, पण परिणाम मुनी गती देखी सुरेश डराना. देवाचा राजा इंद्र घाबरला. विचार केला, जर समाधी यथासांगरित्या पार पडली तर माझं पद जाण्याची दाट शक्यता आहे. वास्तविक संबंध नव्हता. नारदजी आपल्या आनंदात मग्न आहे, पण इंद्राला वाटलं का देवता सुखी आहे पण समाधानी नाही. समाधानी का नाही, अनिति से जो मिलता है वो सुख देता है, समाधान नहीं. म्हणून आमच्या साधू संतांनी धन हा दुसरा पुरुषार्थ आहे, जरूर मिळवा, पण त्याकरता नीती शिकवलेली आहे. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. काहीच जसं येतं तसंच जातं. यायला लागलं की नारळातल्या पाण्यासारखं, आणि जायला लागलं म्हणजे कवठाच्या फळाप्रमाणे. नारळ फोडून पहा तुम्ही, अर्धा तांब्या पाणी बाहेर पडतं. कोणी भरलं होतं कोणाच माहीत. तसं काही जवळ यायला लागलं म्हणजे सासूचं येतं, मावशीचं येतं, बापाला एकटं असतं, पुन्हा चुलत्याचं येतं नारळातलं पाणी. पण जायला लागलं की कवठाचं फळ. कवठाचं फळ हत्तीला खाऊ घाला, हत्ती फोडून नाही खात, अख्खच गिळतो. गिळ नका, पण सकाळी प्रातर्विधीच्या वेळेला तसंच बाहेर पडतं न फुटता. मग काही माणसं म्हणतील, महाराज काल हत्तीनं फळ भक्षण केलं होतं, आज बाहेर पडलं तरी फुटलं नाही, हत्तीला काय फायदा. तुम्हाला वाटतं, पण फळ फोडून पहा, त्याच्यात काहीच राहिलेलं नाही. अरे फळ तर फुटलं नाही, मग घर गेला कुठं हे हत्तीलाही सांगता येत नाही. तसं काहीच जातं कसं हे घरमालकाच्याही लक्षात येत नाही. आणि म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. जिथे पैसा आहे तिथे सुख आहे, जिथं विचार आहे तिथं समाधान आहे. आणि म्हणून नारदाची समाधी भंग करण्याच्या उद्देशानं इंद्रदेवानी कामदेवाला पाचारण केलं. कामदेव आलेला आहे जिथे नारदजी समाधीस्थ बसले, आणि त्या ठिकाणी कामदेवानं जेव्हा पाऊल ठेवलं, लेकिन कोई असर नहीं नारद जी पर, तो काम
गुस्सा आया और गुस्से में आकर कामदेव बोल उठे, तुम करो और चले जाओ. तिथलं सांगतोय. सिम की चाप सकई को तासु बड़ रखवार रमापति जासु भयउन नारद मन कचरोषा कहे प्रिय बचन काम पत्तोषा नाय चरण सिरुआय सुपाय गयो मदन तब सहित सहाय. कामदेवाला नारदाने हरवलं, पण कामदेवाने 3 गोष्टीच्या द्वारा नारदाला हरवलं. पुराचा हार, नमस्कार आणि स्तुती. कामदेवाने नारदाची स्तुती केली, नारदाला हार घातला आणि नारदाला नमस्कार केला. स्तुती परावी या मुखे रुचिकर. स्तुती अजूनही कुमारिका आहे, तिचं लग्न झालेलं नाही स्तुतीचं. का? सज्जनाला स्तुती आवडत नाही तर स्तुतीला सज्जन आवडतात. दुर्जनांना स्तुती आवडते तर स्तुतीला दुर्जन आवडत नाही. म्हणून स्तुती कुमारिका, अजून लग्न झालेलं नाही. तिला जे आवडतात त्यांना ही आवडत नाही आणि ही ज्यांना आवडते ते हिला आवडत नाही. दुर्जनांना स्तुती आवडते तर स्तुतीला दुर्जन आवडत नाही. स्तुतीला सज्जन आवडतात तर सज्जनांना स्तुती आवडत नाही. म्हणून स्तुती कुमारिका आहे. नमस्कार, नमः करोति ते नमस्कारः. नमून केल्या जातो त्याला नमस्कार म्हणतात. नमस्कार करताना मान वाकली पाहिजे. नमस्कार नाही तर छाती काढून नमस्कार ही रगेली झाली. नमस्कार नाही, नमः करोति. तसं फुलाचा हार, हार खरंच यथार्थ शब्द आहे. हार, ज्याच्या हातात हार असतो तो सरळ उभा राहतो आणि ज्याला घालून घ्यायचा असतो तो मान वाकवतो. हे तर मान्य आहे ना. हाराच्या पुढे हार मान्य केल्याशिवाय हार गळ्यात येत नसतो, त्यालाच हार म्हटल्या जातं. हार, नमस्कार, स्तुती, फुलाचा हार. 3 गोष्टीच्या द्वारा कामदेवाने नारदाला जिंकलं. कामदेव निघून जातात आणि तिथून नारदजी निघाले, ब्रह्मदेवाकडे जातात. तिथे सांगत सुटले, पठ्ठ्यानं काम जिंकला. नंतर महादेवाकडे गेले. राम कीन चाहे सोई होई, अरे अन्यथा असं नाही कोई. शंभु बचन मुनि मन नाही भाई. शंभुदीन उपदेश हित नाही, नारद ही सहन झालं नाही. भगवान शिवजीने सांगितलं का? नारदजीला वाटलं बरोबर आहे, यांना हरवलं, मी जिंकलं, यांना माझं वर्चस्व सहन होत नाही, हे कुठं कुठं जातंय. म्हणून 2 शिवगण पाळत वरती. तिथून भगवान विष्णूकडे नारदजी येतात. क्षीर सिंधु गवने मुनिनाथा. आओ नारद जी, बहुत दिन के बाद दर्शन दे रहे हो. समय नहीं था भगवान. कहाँ थे? हिमालय की गुहा में बैठा था, समाधि लग गई और समाधि भंग करने के लिए कामदेव आया, मैंने काम को हराया. भगवान विष्णू म्हणाले, आता एवढा रामायण सांगणारा आमचा बुवा कोणाजवळ कामाचं सांगत सुटला. आपला बुवा बिघडला, वेळी सावध केलेला बरा. नारदा, तुझं भजन करणारे सुद्धा माणसं कामाला जिंकतील, तू जिंकलं यात काय नवल. आणि नारदजी ज्या रस्त्याने जातात, भगवंतानं मायावी नगर तयार केलं. 400 कोस बिरचऊ मगमह नगर ते 7 योजन विस्तार. 100 योजन श्रीनिवासपुरते अधिक रचना विविध प्रकार. देशोदेशीचे राजे, स्वतःची माया विश्वमोहिनी, 17 वर्षाचं वय संपादन, तारुण्य संपादन केलेली आपली कन्या म्हणून निधी नावाचा राजा आणि देशोदेशीचे राजकुमार आलेले आहेत. तिथून नारदजी जातात. सुंदर राजकुमार बघितले. नारदाने विचारलं, इथे गर्दी कशाची? अहो स्वयंवर आहे. कोणाचं? राजा शिलनिधीच्या कन्येचं, विश्वमोहिनीचं. आज जातात. राजा शिलनिधीनं सन्मान केला, बसायला आसन दिलं, आपल्या कन्येला बोलवलं, विश्वमोहिनीला. बाबा, हिचं भविष्य सांगा. आणि नारदानी मुखाकडे पाहायला सुरुवात केली. पागल झाले नारद. का? विश्वमोहिनी, विश्वाला मोहून टाकण्याची क्षमता जिच्यात आहे ती माया विश्वमोहिनी, प्रभूची माया. नुसतं मुखाकडे बघू लागले. मुखाकडे मनात म्हणतात, बापरे, एवढं सौंदर्य जगात हे आज कळलं मला. हे जर आधी कळलं असतं तर मी काल पेपरला पहिल्या पानावर दिलं नसतं. पठ्ठ्यानं काम जिंकला, आता काही झालं तरी ही मला प्राप्त झाली पाहिजे. काय केलं म्हणजे प्राप्त होईल? मनात शेवटी म्हणावं लागलं राजा शिलनिधीला, तोंड काय पाहता, भविष्य पहा, हात बघा हात. बळेच हाताकडे बघू लागले. भविष्य उलट वाचलं. 14 ब्रह्मांडाचा मालक हिला पती मिळणार असं भविष्य होतं, पण उलट वाचलं. ही ज्याला माळ घालणार आहे ना राजा, तो 14 ब्रह्मांडाचा मालक होणार आहे. इतकं सांगून नारदजी निघून गेले. नारदजी विचार करतात, आता काय केलं म्हणजे मला ती प्राप्त होईल. आणि लक्षात आलं का? कन्या वरयते रूपम, कन्या वरयते रूपम. नारदजी
अरण्यामध्ये येतात, परत डोळे मिटले, प्रभूची प्रार्थना केली आणि प्रभू लगेच प्रसन्न झाले आणि नारदाला विचारतात, बोलो नारद क्या चाहिए? भक्ति ज्ञान वैराग्य के बारे में क्या चाहिए? वो तो अधिक मात्रा में मेरे पास है भगवान, भक्ति भी है, वैराग्य भी है और ज्ञान भी है मालिक, तो चाहिए क्या? बस मुझे सुंदर बना दो प्रभू. तथास्तु असं म्हणून भगवान अंतर्धान पावले. अख्खे नारद सुंदर, फक्त तोंडात बंदर, बाकी सगळे सुंदर. सोन्यासारखी कांती, हळदीच्या गाभ्यासारखा देह. नारदजीला वाटलं बस नंबर मेराही लगने वाला है. आणि मग दुसऱ्या दिवशी नारदजी स्वयंवर मंडपामध्ये येतात. पहिल्या लाईन मध्ये एक आसन खाली, त्या आसनावर येऊन बसतात. सगळ्यांचं लक्ष नारदाकडे. ते दोन शिवगण राजकुमाराच्या रूपातले, एक अलीकडून एक पलीकडून बसलेलं, मध्ये नारदजी येऊन बसले. सगळे नारदाकडे पाहतात. नारदाला वाटलं सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे आहे म्हणजे नंबर मेरा लगने वाला है, सबसे सुंदर मैं हूं. पूरी निगाह नारद जी की तरफ. इकडचा पलीकडच्याला म्हणतो, का रे आतापर्यंत वाटत होतं आपल्याला की नंबर तुझा नाही तर माझा कोणा तरी लागल, पण हे मध्ये येऊन बसलं देखणं. आता याच्यापेक्षा कोण देखणं आहे? आता आपलं डिपॉझिट जप्त. अलीकडचं म्हणतं, पलीकडचं म्हणतं, का रे हे जर एवढं देखणं आहे तर याची आई किती देखणी असेल. तसे तसे नारदाची छाती फुगत चालली. बस जिधर उधर मेरी चर्चा पुरे मंडप में हो रही है तो नंबर मेरा ही लगने वाला है. इतक्यात डबल फुलाची माळा घेऊन विश्वमोहिनी आली आणि विश्वमोहिनीचं पहिल्या लाईन मध्ये नारदाकडे लक्ष गेलं आणि विश्वमोहिनीनं आपल्या पित्याला आवाज द्यायला सांगितलं. त्या सेवकांना, सेवक जाओ मेरे पिताजी को कहो कि पहली आसन में जो बैठा है आप शकुन, उसको धक्के मारकर बाहर निकाल दो. मरकट बदन भयंकर मरकट बदन धक्के मारकर निकाल दो. जेव्हा तोंड बंदराचं बघितलं, विश्वमोहिनीनं पूर्ण लाईन सोडून दिली. पूर्ण लाईन, दुसरी लाईन, तिसरी लाईन, चौथी लाईन. शेवटच्या लाईन मध्ये शेवटच्या आसनावर राजकुमाराच्या रूपात परमात्मा बसलेले होते. नारदजी उठून उभे झाले, उंच टाचा करून बघू लागले. उधर क्यों चली गई? कोई बीच में आया क्या? उन्होंने मुझे ठीक तरह से देखा नहीं क्या? ये दोन शिवगन, बैठ जाइए बाबा, वो पूरा चक्कर लगा कर आएगी बाबा, आपसे सुंदर पूरे मंडप में है कौन? बाबा बैठ जाइए, बाबा बाबा बैठ जाइए, बैठ जाइए बाबा. माग पाहू नका, तिथलं सांगतोय. बैठ जाइए, धीरज धरो बाबा, हिम्मत रखो बाबा, बाबा बैठ जाइए बाबा, सत्यमेव जयते बाबा, नंबर आपका ही लगेगा बाबा, बैठ जाइए. नहीं वो उधर क्यों चली गई? मुझे देखा नहीं क्या? बीच में कोई आया क्या? ठीक तरह से देखा नहीं, मैं इतना सुंदर हूँ, उधर चली क्यों गई? बैठ जाइए बाबा, पूरा चक्कर लगाकर आपके ही पास आएगी बाबा. शेवटच्या लाईन मध्ये शेवटच्या आसनावर परमात्मा बसले राजकुमाराच्या रूपात. त्यांच्या गळ्यामध्ये पुष्पमाला घातली आणि भगवान विश्वमोहिनीला घेऊन त्याची आहे दैवी हेशा गुणमयी मम माया. दुल्हनीले गए लक्ष्मी निवास घेऊन जातात परमात्मा, ती त्याची आहे. इकडे नारदजी उभे झालेले, दोन शिवगण, बैठ जाइए बाबा, चक्कर लगा कर आएगी बाबा, बाबा बैठ जाइए बाबा, धीरज धरो बाबा, हिम्मत रखो. नारद जी को गुस्सा आया, क्या हिम्मत रखो, हिम्मत रखो, वो तो चली गई. बाबा आमच्या सारख्याचा नंबर लागला नाही त्याच्यात आम्हाला वाईट वाटत नाही, पण तुमच्यासारख्या देखण्यालाही डावललं म्हणजे कमाल केली त्या मुलीनं. जाऊ द्या, तिला काय रूपाची पारख आहे का? नारद म्हणाले.
शिवगण म्हणतात तिला नसू द्या रूपाची पारख, पण तुम्ही तुमचं तोंड कधी आरशात बघितलं का? मला आरसा सांगता, राक्षस व्हाल. आणि नारदजी तडा 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 निघून जातात अरण्यामध्ये. पूर्ण लाईन सोडून दिली विश्वमोहिनीनं. का? नारद संत आहे, विश्वमोहिनी माया आहे. मायेचं सर्वावर चालल, संतावर चालत नाही. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया, ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. संतावर नव्हे, संताच्या संगतीत जेवढे बसलेले आहे त्यांच्यावर सुद्धा मायेचा प्रभाव पडू शकत नाही. म्हणून विश्वमोहिनीला अख्खी लाईन सोडून द्यावी लागली, जी संताची लाईन आहे. जब हरी माया दूरी निवारी, नाही तर रमान राजकुमारी. स्वतः भगवान उभे, नाराजी लटलट कापू लागले. मालिक मेरी गलती हो गई, ये जो शाप दिया अस्वीकार करो प्रभु, अस्वीकार. अरे तुम्हारी क्या ताकत है नारद, शाप देने की मेरी भी इच्छा थी. जाओ जपो जाओ शंकर सतनामा. काम को जीतने के लिए राम का भजन करना और अहंकार को जीतने के लिए भगवान शिव जी का भजन करना. तिसरं कारण. चौथं कारण सांगताना स्वयंभू मनु आणि शतरूपा दोघांना खडतर तपश्चर्या केली. ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप केला. धेनुमती नाम गोमत नदीच्या काठाला. आणि शेवटी भगवान प्रसन्न झाले. क्या चाहिए मागू मागू बर भई नभवानी, परम गंभीर कृपा मतसानी. बोलो क्या चाहिए? बस तुमच्यासारखा पुत्र आमच्या पोटी जन्माला यावा. तथास्तु. आम्ही पुढच्या जन्मी पती पत्नी व्हावं, ये भी मंजूर है. आपको क्या चाहिए माँ? आपने दिए हुए वचन सच होगे ना प्रभु? मैं अभी से आपको माँ कहता हूं. माँ, मैं तुम्हारा बेटा बनकर आऊंगा. मैं एक वचनी हूं. भगवान एक वचनी है. अभी से आपको माँ कहता हूं, मैं तुम्हारा बेटा बनकर आऊंगा. आणि मग मनुराजाला विचारलं, आपकी क्या इच्छा है? मनुराजाने सांगितलं, आम्ही पती पत्नी होणार देवा. हा. पुढच्या जन्मी तुम्ही आमच्या पोटी जन्माला येणार. हा. बस माझी एकच इच्छा असेल, त्या पुत्राच्या वियोगानं मला मरण यावं. तथास्तु. म्हणून दशरथ वियोगे मेला. तेच पुढे दशरथ कौसल्या होतात. तेच पुढे. हे चौथं कारण. पाचवं कारण, कैकय देशाचा राजा, त्याचं नाव सत्यकेतू. सत्यकेतूला 2 मुलं, एक प्रतापभानू, एक अरिमर्दन. सत्यकेतू मुलाच्या ताब्यात राज्य देऊन तपाच्या उद्देशाने निघून जातो. आणि प्रतापभानू आणि अरिमर्दन, प्रतापभानू राजा झाला, अरिमर्दनाकडे युवराज पद. एक प्रधान, त्याचं नाव धर्मरुची. प्रतापभानूनं आपल्या स्वतःच्या सामर्थ्यानं सगळ्या राजांना जिंकलं, स्वतः चक्रवर्ती राजा झाला. आणि एक दिवसची घटना, काही राजे शरण आले, काही अरण्यात गेले तपाच्या उद्देशानं, काही साधूच्या वेशात. आणि एक दिवस शिकार करण्यासाठी जेव्हा चक्रवर्ती राजा प्रतापभानू निघाला घोड्यावरती बसून, एक डुकर पुढे पळतो. तो राक्षस होता, त्याचं नाव कालकेतू, डुकराच्या रूपात. आणि त्याच्या मागे सत्यकेतूचा पुत्र प्रतापभानू, पुढे कालकेतू राक्षस. पळता पळता वाट चुकला राजा आणि कपटमुनीच्या आश्रमात आला. कपटमुनीच्या, हे शब्द लक्षात घ्या. सत्यकेतू. केतू का मतलब होता है झेंडा, ध्वज. सत्यकेतू. सत्यकेतूचा पुत्र प्रतापभानू. पण ज्याच्या मागे पळाला घोड्यावर तो राक्षस कालकेतू. काल का मतलब है समय, केतु का मतलब झेंडा. समयानुसार झेंडा बदलने वाला उसे बोलते हैं काल केतु. आणि मेला तरी झेंडा बदलत नाही, त्याला म्हणतात सत्यकेतू. तुलसी जी कहते हैं, सत्य केतु की संतान जब काल केतु के पीछे दौड़ती है तो कपट मुनि के साथ मुलाकात होती है, असली संतों के साथ नहीं, कपट मुनि के साथ. क्यों? जब सत्य केतु की संतान काल केतु के पीछे दौड़ती है. कपट मुनीच्या आश्रमात जेव्हा घोडा, कपट मुनी म्हणजे यानं जिंकलेला एकेकाळचा राजा होता, तो साधूच्या वेशात. विचारलं, कहा रहते हो? खोटं सांगितलं प्रतापभानूने. प्रतापभानू नावाचा जो चक्रवर्ती राजा आहे ना, हा, त्याचा मी सचिव आहे. तासु सचिव मै सुनो मुनिसा, नाम प्रतापभानु अवनीसा. फिरता है रे परेव बुलाई, बड़े भाग देखे पदाई. हम कह दुर्लभ दरस तुम्हारा, जानत हो कछु भल हो निहारा. कहो मुनितात भयो अंधियारा, जो जन 70 नगर तुम्हारा. कपट मुनीनं सांगायला सुरुवात केली,
अरे मुझे सब पता है, स्वयं आप प्रताप भानु हो, सत्य केतु तुम्हारा पिता, तुम्हारे भाई का नाम अरिमर्दन, एक प्रधान आपका, उसका नाम धर्मरुचि, यहां से 70 योजन तुम्हारा नगर है. चकित झाला. आपण कसं काय ओळखलं बाबा? मैं मंत्रद्रष्टा महात्मा हो. बाबा तुमच्यासारख्या महात्म्याला गुरु करण्याची इच्छा आहे. जाओ नहा धो कराओ, पाणी पी कराओ. आला. तुम्ही माझे गुरु. ठीक आहे, तुला गुरु दीक्षा देतो. कपट मुनीने गुरु दीक्षा दिली. बाबा जर विचारलं तुमच्या गुरुचं नाव काय तर मी काय सांगणार? नाम हमारा एक तनु भाई. एक तनु, ये तो नाम जिंदगी में पहली बार सुना रहा हूं. हाँ, आदि सृष्टि उपजी जब ही तब उत्पत्ति भई मोरी. नाम एक तनु हे तू ते देह न धरव भवरी. सृष्टी निर्माण केली तेव्हा ब्रह्मदेवाने पहिला मला निर्माण केला, तेव्हापासून मला शरीर बदलावं लागलं नाही, म्हणून माझं नाव एक तनु. हवाईदार बातें करते एक तनु. आदि सृष्टि उपज जब तब उत्पत्ति भई मोरी. नाम एक तनु हे तथे ही देह न धरव भवरी. बस चंद्र सूर्यापर्यंत माझं राज्य राहावं बाबा. एकच, ब्राह्मणांना भोजन दिल्याशिवाय आणि ब्राह्मण प्रसन्न होऊन आशीर्वाद दिल्याशिवाय तसं होणार नाही. स्वयंपाकाची सगळी व्यवस्था मला पाहावी लागणार आहे. तसं मी येत नाही, पण तुझ्या आग्रहास्तव ये. आता झोप घे. झोपी गेला. कालकेतू आलेला आहे, योग मायेच्या द्वारा उचलला, त्याला त्याच्या नगरात नेऊन ठेवला. जागा झाला तो स्वतःच्या राजमहालामध्ये. त्याला कळालं माझे गुरुदेव अधिकारी आहे, मी कुठे झोपलो कुठे जागा झालो. आता वाट पाहतोय. एक दिवस कपटमुनी आलेले आहे. स्वयंपाकाचं नियोजन आणि ब्राह्मण मंडळीला जेवणाचं निमंत्रण. मृगाचं मॉस मिक्स केलं कपटमुनीनं आणि सगळे ब्राह्मण जेवायला बसले. जेवायला प्रारंभ करणार आकाशवाणी झाली. ब्राह्मणांना उठा, धर्मभ्रष्ट होईल तुमचा. मृगाचं मॉस मिक्स केलेलं आहे. न जेवता ब्राह्मण मंडळी उठली. प्रताप भानु, भगवान ने हमारा धर्म बचाया, नहीं तो वरना भ्रष्ट हो जाते. हमारा शाप है, 1 साल के अंदर तुम्हारे कुल में दिया जलाने वाला कोई नहीं बचेगा. और आप अगले जन्म में ऐसे बलवान राक्षस बनोगे, आपको मारने के लिए भगवान को अवतार लेना होगा. परिणाम 1 वर्षाच्या आत सगळ्या सामूहिक राजांनी हमला केला. प्रताप भानूच्या अख्ख्या कुळाचा नाश झाला. तोच प्रताप भानू पुढच्या जन्मी रावण झाला. तोच अरिमर्दन कुंभकर्ण झाला आणि धर्मरुची प्रधान विभीषण झाला. 10 सिरता ही 10 भुजदंडा. रावण नाम वीर बरिबंडा. भुज अनुज अरिमर्दन नामा. भयो सो कुंभकर्ण बलधामा. सचिव जो रहा धर्म दरी साचू. जासू भयो विमात्र बंधु लघुतासु. 3 भाऊ रावण, कुंभकर्ण, विभीषण खडतर तपश्चर्या केली आणि तपश्चर्येच्या अंती ब्रह्मदेव प्रसन्न झाले. गयो निकट तप देखी विधाता. मागो बर प्रसन्न मैताता. वरम ब्रूहि करी विनती पद गई दस सीसा. बोले उपचर सुनो जगदीसा. हम काहू के मरही न मारे. बस ब्रह्मदेवाला रावणाने सांगितलं, कोणाच्या हातून आम्ही मारल्या जाऊ नये. हम काहू के मरही न मारे, मला मरणच येऊ नये. ब्रह्मदेव हसला. अहो दुसरे काही मागा, दुसरे काही मागा, मीच स्वतः मरणार आहे तर. आणि बरोबर आहे, ज्या दुकानात जे माल मिळतो त्याची मागणी करायची आहे. प्रसन्न झाले ब्रह्मदेव, प्रसन्न झाले. काय पाहिजे रावणा? बस हम काहू के मरही न मारे. अरे मीच मरणार आहे, दुसरे काही माग. असं आहे का? मग बानर मनुज जात दुई मारे. एक तर नराकडून मरण अथवा वानराकडून. तथा असतो. मग रावणाचा जिकडे तिकडे अधर्माचा सुळसुळाट. रावणाने कुबेराचा खजाना लुटला. नागकन्यांचं अपहरण केलं. लंकेमध्ये राज्य प्रस्थापित केलं. जिकडे तिकडे अधर्माची वाढ, धर्माची हानी. रावण आपण समजतो तितका सामान्य नाही. पार्वती आईमध्येच बोलल्या, राक्षस कसे असतात प्रभू? बाळे खलबऊ चोर जुवारा. दे लंपट पर धन पर दारा. देवती सांगतात, चोऱ्या करतात, जुगार खेळतात, साधू संताला मानत नाही. मानई मातु पिता नहीं देवा. साधुन सन करवा वही सेवा. जिनके यह आचरण भवानी. ते जाणेहू निशिचर सब प्राणी. पूर्वी राक्षसांमध्ये सुद्धा माणुसकी होती. पूर्वी. आता उलट असण्याची शक्यता आहे. पूर्वीच्या राक्षसातही माणुसकी. म्हणून एक माणुसकी असणारी राक्षसीन सापडली माता सीतेला.
अशोकवनात. तिचं नाव त्रिजटा. आणि सीतामाई त्रिजटेजवळच रडायची. सांगवो त्रिजटे सकैसी मात, भेटे देल काने ते रघुनाथ, मन विसावीळ तुरी झाला पंथ. त्रिजटा. सध्या जनावराची उपमा माणसाला देणं हा जनावरांचा जाहीर अपमान आहे. एक बरं आहे, सध्याची जनावर बोलत नाही. जर बोलली असती तर प्रवक्त्याची कॉलर धरली असती कार्यक्रम संपल्यावर. काय महाराज, आमचं का नाव घेतलं, आम्ही काय माणसापेक्षा वाईट वागलो, असा प्रश्न जनावरांनी विचारला असता. आणि खरं आहे, अजून धर्म सांभाळला जनावरांनी, सोडला माणसाने. वाघ भुकन मेला तरी गवत खात नाही, हत्ती भुकन मेला तरी मांस खात नाही. वाघ शुद्ध मांसाहारी, हत्ती शुद्ध शाकाहारी. भुकेनं मरल वाघ पण गवत नाही खाणार, हत्ती भुकेनं मरल मांस नाही खाणार. माणसाला काहीच पुरत नाही, त्यांनी अजून आपलं आपलं खाणं सोडलं नाही जनावरांनी. पण पहा, किती क्रोधायमान होऊ द्या वाघ, तरी आपल्या जातभाईला फाडून खात नाही. रागात आलेला वाघ आपल्या जातभाईवर हल्ला करत नाही. त्याला विचारा, ते म्हणते का आम्ही माणसापेक्षा खालच्या दर्जाचे आहोत का, आम्हाला कळत नाही का आमची जात. वाघ वाघावर हल्ला करत नाही. पण माणूस जर रागात आला तर 10-5 माणसाचा खून केल्याशिवाय राहत नाही. इतका दर्जा माणसाचा खाली आला, इतका खाली आला माणूस. किती खाली, इतका खाली. किती खाली, इतका खाली. चोऱ्या माणसं करतात आणि कुत्रे पकडतात, इतका खाली आला. बाड़े खलबो चोर जुआर, जे लंपट पर धन परदारा, मानई मातु पिता नहीं देवा, साधुन सन करवा वही सेवा, जिनके यह आचरण भवानी, ते जाणीव निशिचर सब प्राणी. आणि अधर्माची वाढ पृथ्वी सर्व सहन करायला तयार आहे. समाजातून एखादा माणूस गेला, मांडीला लात लागली, नमस्कार जर केला नाही तर लाल डोळे करून तो वर पाहतो. काय माणसाचा चालला का, दिसत नाही का. माणसाची लात माणसाला लागली तर माणसं सहन करीत नाही. आम्ही 85 वर्षे जोडे घालून पृथ्वी तुडवली, एकही दिवस रागावली नाही. सहन करणं तिचा धर्म आहे. पण जेव्हा पापाचा अतिरेक होतो तेव्हा पृथ्वी पापाचा वजा सहन करीत नाही. आणि म्हणून गायीच्या रूपामध्ये पृथ्वी आपला पिता ब्रह्मदेवाकडे जाऊन रडू लागली. धेनु रूपधरी हृदय बिचारी, गई तहा जळसुर मुनिझारी. पत्थरूपी पृथ्वीवर म्हयापाशी जाय, नेत्री वाहे तो हे सांगत असे. मग सगळ्या देवता एकत्रित येतात, विचार करतात. बैठे सुरसद करई बिचारा, कह पायो प्रभु करई पुकारा. पुर बैकुंठ जान कह कोई, कोई कह पैन दी बस प्रभु सोई. भगवान कुठे असतील. सगळे देवता एकत्रित येऊन बसलेले आहे. अब भगवान कहा मिलेंगे. काही म्हणतात वैकुंठात, काही म्हणतात क्षीरसागरात. इतक्यात 8:10 भगवान शिवजी आले. प्रार्थना के बाद आकाशवाणी हुई. जानी सवय सुरभूमि सुनि बचन समेत सनेह, गगन गिरा गंभीर भय हरण सुख संदेह. देवतांनो, आतापर्यंत जेवढे शाप स्वीकारले, आशीर्वाद दिले, त्याची पूर्तता करण्यासाठी मी अयोध्येमध्ये अवतीर्ण होणार आहे. आपण निश्चिंत असा, आपापल्या स्वस्थळी जा. आणि मग सगळे देवता एकत्रित येतात. ज्यात महादेवजी आहे. सर्व देवता विचार करतात, भगवान अवतार घेणार आहे, आपण स्वस्थ बसून चालणार नाही. आपण सुद्धा प्रभूला सहकार्य करण्यासाठी सर्वांनी वानर व्हायचे. वानर. देवतांची मीटिंग. ज्या मीटिंगला महादेवजी आहे. महादेवजी खड़े हो गए. देवता लोग, बहुत खुशी की बात, आप भगवान को मदद करने के लिए सब देवता बंदर बनोगे. जी महादेव जी, बहुत खुशी की बात है. तो सबसे बड़ा बंदर मैं बनूंगा, मेरा नाम बजरंग बली होगा. आपण ज्या कथेची वाट पाहत आहात, ज्या नगरात प्रभू प्रगट होणार आहे, त्या नगराचं नाव अयोध्या आहे. ज्या नगराचा राजा दशरथ, राजा दशरथ अयोध्येचे 3 मुख्य राण्या, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी, सर्व गोष्टीची अनुकूलता आहे, तरी राजा दुःखी आहे. आणि याचंच नाव जीवन आहे. जीवन जिसको जब भी मिलेगा तो अधूरा ही मिलेगा, परमार्थ जिसको जब भी मिलेगा तो पूरा ही मिलेगा. कोठे काही एक आहे एक नाही, याला जीवन म्हणतात. खायला भरपूर असतं, खाणारं कोणी नसतं. कुठे खाणारे भरपूर असतात, खायला काही नसतं. आज दशरथजी
आपलं दुःख सांगण्यासाठी वसिष्ठजी जवळ येतात. वसिष्ठजी जवळ, वसिष्ठजी मध्ये ते सामर्थ्य होतं, पण वसिष्ठाचं ठरलं होतं जोपर्यंत माझा दशरथ तक्रार मांडत नाही तोपर्यंत मी त्याच्या प्रकरणात लक्ष घालत नाही. एक दिवसची घटना. दशरथ राजे सिंहासनावर बसलेले आहे. डाव्या भागाच्या सिंहासनावर 3 राण्या बसल्या, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी. उजव्या भागाला एक सिंहासन, त्याच्यावर वसिष्ठ आणि अरुंधती माता दोघं बसले. वसिष्ठजीजवळ त्यांचं छोटं बाळ आहे. खूप रडतं बाळ, खूप रडतं. दशरथजीनं जवळ घेतलं तरी रडायचं थांबत नाही. कौसल्या, सुमित्रा, कैकेयी 3 राण्यांनी घेतलं तरी रडायचं थांबत नाही. सारखं रडतंय. अरुंधती माता त्रासली, वसिष्ठ त्रासले. शेवटी दशरथजीनं विचारलं गुरुदेवाला, गुरुदेव, मेरी तीनों रानियां थक गई, मैं भी थक गया, आप भी थक गए, गुरुमाता थक गई, तो भी आपका बेटा बहुत रो रहा है, हुआ क्या बच्चे को? दशरथ, आज मेरा बेटा मुझे रो रो कर सवाल पूछ रहा. इतना सा बेटा और सवाल पूछ रहा? हाँ. कौन सा सवाल? आज मेरा बेटा इसलिए रो रहा है दशरथ, वो रो रो के मुझे पूछ रहा है कि पिताजी, अपना गुरु का घराना है, दशरथ का शिष्य का घराना है. आप तो दशरथ जी के गुरु बन गए, लेकिन भविष्य में मेरा क्या होगा? मैं किसका गुरु बनूंगा? पिताजी, दशरथ को बेटा नहीं, इसलिए आज मेरा बेटा रो रहा है. बस तीर निशाने पर लग गया और दूसरे दिन दशरथ जी वशिष्ठ जी के पास आ गए. निज दुख सुख सब गुरु ही सुनायो, कही वशिष्ठ बहुविधि समझायो. दरव धीर होई सुतचारी. तुला पुत्र कामेष्टी यज्ञ करावा लागेल राजा. तत्पूर्वी 3 स्वापद मारावे लागतील. 3 स्वापद मारण्याच्या उद्देशानं दशरथजी अरण्यात जातात. दिवसभर फिरले पण स्वापद मिळालं नाही. संध्याकाळ झाली. सरोवराच्या काठी दाट पाल्याच्या वृक्षावर दशरथजी लपून बसले. इथे स्वापद पाणी प्यायला येईल आणि आपणाला अचूक मारता येईल. संध्याकाळ झाली, मध्यरात्र झाली, पहाट झाली, पण स्वापद आलं नाही. मग त्याच रात्री श्रावण आपल्या आंधळ्या मायबापाला कावडीमध्ये बसवून काशी यात्रेला निघालेला. तहानेने व्याकुळ झालेले आंधळे मायबाप. आणि जेव्हा श्रावणाला म्हणतात, बाळा पाणी पाच. पहाटेची वेळ. श्रावणानं कावड लटकवून दिली. पाणी शोधण्यासाठी श्रावण तिथे आला, ज्या सरोवराच्या काठाला दशरथ राजा मारण्यासाठी स्वापद टपून बसलेला आहे. पहाटेची वेळ आहे. श्रावणानं पाणी बघितलं. आनंदाला पारावार नाही. गुडघा इतक्या पाण्यात श्रावण गेला. कमंडलू बुडवला. बुडवल्यावर बुडबुड 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 आवाज झाला. लक्षवेधी बाण मारण्यात तरबेज राजा दशरथ. अचूक बाण दशरथ राजाचा सुटला. सू सू आवाज करीत बाण श्रावणाच्या वर्मी लागला. धप्पदिशी श्रावण पाण्यामध्ये उलटा पडला. कमरे इतका पाण्यात, बाकीचा जमिनीवर. कमंडलू लवणलेला. पाणी सांडतो. काळ्या कुरळ्या जटा विखुरलेल्या. वक्षस्थळात बाण फसला. भळभळ रक्त वाहत. काठाचं पाणी तांबडं झालेलं आचके देतोय. मनुष्यवाणीनं वरडून पडलेला श्रावण. दशरथजीला धक्का बसला. कोण्यातरी मानवाची हत्या आहे. दशरथजी खाली उतरतात. तिथपर्यंत येतात. आचके देणारा श्रावणाकडे बघितलं आणि दशरथजीनं भीत विचारलं, कोण रे बाळ? तुम्ही सांगा कोण? मी अयोध्येचा राजा दशरथ माझे नाव. दशरथ? हो बाळा, ऐकून होतो महाराज, आपलं नाव ऐकून होतो. खूप पराक्रमी हात म्हणून. देवाच्या राजाला, इंद्राला मदत करायला जाता म्हणे. स्वाभिमान होता राजा तुझ्याबद्दलचा, की पठ्ठ्याच्या पृथ्वी तलावर एक असा शूरवीर राजा आहे की जो देवाच्या राजाला, इंद्राला मदत करतो. पराक्रम गाजवणारा राजा. तुझ्याबद्दलचा स्वाभिमान होता राजा. पण आग लागो तुझ्या पराक्रमाला. आज काय पराक्रम गाजवला राजा? एका आंधळ्या मायबापाचा आधार संपवला. राजा, मायबाप बाळाचं संगोपन करत असतात राजा, पण ते भाग्य या श्रावणाच्या नशिबी नव्हतं. जन्माचे आंधळे माझे मायबाप मी लेकरासारखे सांभाळले. त्यांना कावडीत बसवून काशीला निघालो होतो राजा. तहान लागली माझ्या मायबापाला. आंधळे माझे मायबाप. तू घाला घातलाय राजा. मरतो मी आता. माझा प्राण जातो याबद्दल वाईट वाटत नाही राजा. माझ्या आंधळ्या मायबापाची काशीची यात्रा अपूर्ण राहिली याबद्दल वाईट वाटत नाही. पण माझ्या मायबापाला पाणी पाजायला माझ्याशिवाय कोणी नाही याबद्दल दुःख वाटतंय राजा. तू जर पाणी पाजायचं वचन देशील, मी आताही सुखानं प्राण सोडतो. दशरथजी गहिवरले, डोळे भरून आले, लटलट कापू लागले. बेटा, चुकलं माझं. मी तुझ्या मायबापाला पाणी पाजेल, पण मला क्षमा कर बाळा, क्षमा कर. मी क्षमा करतो राजा, मी क्षमा करतो. पण माझ्या आंधळ्या मायबापाची
माझे मायबाप नाही क्षमा करणार तुला. आणि श्रावणाने प्राण सोडला. तो कमंडलू घेतला, पाण्यानं भरला आणि दशरथ राजे कमंडलू घेऊन तिथे येतात जिथे श्रावणाचे आंधळे मायबाप कावडीत बसलेले. पुढे 15 फुटावर दशरथ राजा उभा आहे. यांना दिसत नाही, राजा बोलत नाही. दशरथाला प्रश्न पडला, पाणी घ्या म्हणावं तर बदललेला आवाज ओळखतील. मग आमचा श्रावण कुठे विचारल्यावर मी काय उत्तर देऊ. बराच वेळ झाला. आंधळे मायबाप टाहो फोडून रडतात. श्रावणा, पाणी नसल मिळालं तर तसा वापस आहे बेटा. तुला अपरात्री पाठवलं म्हणून रुसला का माझ्या बाळा. आजपासून नाही रे पाठवणार. श्रावणा. दशरथ राजा 15 फुटावर उभा आहे. आंधळे मायबाप शोक करतात. श्रावणा. दशरथजी समोर धाडस केलं राजा दशरथाने. घ्या पाणी. बदललेला आवाज ओळखला. आंधळे मायबाप विचारतात, कोण तुम्ही. रडू लागला राजा. अरे बोलत का नाही. मग तो हुंदके देऊन रडतो. अरे कोण आला तुम्ही पाणी घ्या म्हणणारा. अरे बोलत का नाही राजा. मी अयोध्येचा राजा दशरथ माझं नाव. दशरथ. हो बाबा. तुम्ही का पाणी घेऊन आला. पाणी आणावं लागलं मला. कारण राजा, आमच्या निरपराध मातृपितृ भक्त बाळावर अरण्यामध्ये हिंस्र पशूने हल्ला केला की काय. दशरथजीने रडायला सुरुवात केली. नाही बाबा, नाही. जनावराला हिंस्र पशूला दया असते. त्याच्यापेक्षा खालच्या दर्जाचा पशु हा अयोध्येचा राजा, ज्यानं तुमच्या निरपराध पायावर हल्ला केला. काय राजा, आमचा श्रावण तू मारला. फेक ते पाणी राजा. राजा, अरे मायबापाच्या कंबरड्यात लाता घालणारी पोरं असतात रे राजा. मायबापाने बाळाचं संगोपन करायचं असतं राजा. पण आमच्या श्रावणाने आम्हा आंधळ्या मायबापाला लेकरासारखं सांभाळलं राजा. आणि त्याच्या खांद्यावर ते आमचा बोजा काशीची यात्रा पूर्ण करण्याच्या उद्देशानं निघालेला आमचा मातृपितृ भक्त श्रावण मारला राजा. आग लागो तुझ्या पराक्रमाला. ते पाणी. पाणी पिणार नाही राजा, प्राणही ठेवणार नाही. पण लक्षात ठेव, जसा आता आम्ही आमच्या श्रावणाच्या विरहानं मरतो, तू एक दिवस तुझ्या पुत्राच्या विरहानं मरशील. आमचा श्रावण पाणी पाजायला नाही राजा, अरे तुझे एकही पोर मरायच्या वेळेला तुला पाणी पाजणार नाही. आणि श्रावणाच्या मायबापाने प्राण सोडला. एकाच चितेवर तिघाचा दहनविधी उरकून दशरथजी दुःख अंतकरणाने. आणि जेव्हा अयोध्येत येतात कैकेयीजवळ ही सगळी वार्ता सांगतात. असे काही दिवस गेले. विभांडकाचे पुत्र शुंग ऋषीला पाचारण केलं आणि यज्ञाचं आयोजन करण्यात आलं. कश्यप, कात्यायन, गौतम, मार्कंडे, वशिष्ठ, वामदेव, सुयज्ञ, जाबाली सगळे ऋषी आहे. आणि यज्ञ यथासांगरित्या जेव्हा पार पडला, तुलसी जी कहते जब यज्ञ में अंतिम आहुति डालो गई तो यज्ञ नारायण प्रगट हो गए. बोलिए यज्ञ नारायण भगवान की जय. यज्ञ नारायणाच्या हातात प्रसाद पात्र आहे. प्रसाद पात्र यज्ञ नारायणाने वशिष्ठजी जवळ दिलं आणि सांगितलं 3 विभाग करा. वशिष्ठजी दशरथजी जवळ देतात. दशरथजीने 3 विभाग केलेले आहेत. एक भाग कौशल्याला, एक भाग सुमित्रेला, शेवटून कैकेयीला. कैकेयी रुसली. तिच्या हातावरचा प्रसाद घारीने झडपला आणि अंजना माईच्या हातावर येऊन सोडला. मग अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. तिथे हनुमान बाबाचा जन्म झाला. मग कैकेयीला अर्धा दोघीने प्रसाद दिला. कैकेयीचा 2 पुत्र झाले काही रामायणात. पण या रामायणामध्ये कैकेयीला 1 पुत्र आहे, सुमित्रेला 2 आहे. तर प्रसाद आणे पद्धतीत आहे. आणे पद्धतीत 16 आणे 2 भाग केले. 8 आणे 8 आणे. मग 8 आणे प्रसाद कौशल्याला दिला. अर्ध भाग कौशल्या ही दिना 8 आणे. मग राहिलेला 8 आणे उभय भाग आभे करली ना 4 आणे 4 आणे. मग त्याच्यातला जो 4 आणे भाग होता कैकेयी कहन रूप सोदयहू 4 आणे भाग कैकेयीला दिला. मग राहिलेला 4 आणे भाग
रयसु उभय भाग पुणे भयऊ, त्याचे पुन्हा 2 भाग केले, 2 आणे. मग 2 आणे दिला कौसल्याला आणि 2 आणे दिला कैकेयीला. कौसल्या कैकेयी हात धरी आणि दोघीला सांगितलं, तुम्ही दोघी सुमित्रेला द्या. दीन सुमित्र ही मन प्रसन्न करी. या रामायणाच्या आधारे मग दोघीने 2 आणे भाग सुमित्रेला दिला. सुमित्रा अति प्रसन्न झाली. राजा ज्याचा सन्मान करतो तो सन्मानित, ज्याचा सन्मान करतो तो डबल सन्मानित. सुमित्रा म्हणाली, बस कौसल्या कैकेयी, तुम्ही दोघींनी मला प्रसाद दिला, भगवंत करो, मला 2 पुत्र हो. तुझ्या प्रसादाचा मोबदला 1 पुत्र तुझ्या पुत्राच्या सेवेत लावील कौसल्ये, आणि तुझ्या प्रसादाचा मोबदला 1 पुत्र तुझ्या पुत्राच्या सेवेत लावील कैकेयी. म्हणून कैकेयीचा भरत, कौसल्येचा राम. रामाच्या सेवेत लक्ष्मण लावला सुमित्रेनं आणि भरताच्या सेवेत शत्रुघ्न लावला. 2 आणे भाग. या रामायणाच्या आधारे रामायण तुलसी कृते कहव कथा अनुसार. तुम्हाला वाटेल तो भाग स्वीकारा, मी 2 भाग आपल्या पुढे मांडले. मग अस्ति गरोदर तुझ्या कांता. सगळ्या तिथ्याने लाईन लावली प्रभूच्या पुढे. 15 तिथ्या, प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत सगळ्या तिथ्या लाईन मध्ये. प्रभू विचारतात, कौन हो आप? मैं प्रतिपदा हूँ जी, प्रतिपदा. मैं भी एक, आप भी एक, दोनों की जाति एक, तो आप मुझ में प्रकट हो जाइए. प्रभु बोले, लाइन बहुत लंबी है, सबका सुनता हूँ, बाद में निर्णय लूंगा. तू कौन है? मैं द्वितीया हूँ जी. उनके पीछे वाली कौन है? मैं अक्षय तृतीया. शाबाश. आप? मैं गणेश चतुर्थी. तू? वसंत पंचमी. तू कौन है? कपिला षष्ठी. आप? शीतला सप्तमी. तू कौन? दुर्गाष्टमी. तिच्या मागची तिथी खाली मान घालून उभी आहे. नवमी काहीच बोलली नाही, तिच्या मागचीच बोलली. मैं विजयादशमी, मैं एकादशी, मैं द्वादशी, मैं त्रयोदशी. एकच तिथी बोलली नाही, नवमी. नम्र झाला भूता. नवमीचा अर्थ आहे नम्रता. नम्र झाला भूता, त्याने कोंदिले अनंता. आणि भगवंताने ठरवलं नवमी. का? 9 हा श्रेष्ठ अंक आहे जगातला. जगातला श्रेष्ठ आकडा कोणता असं जर कोणी उत्तर विचारलं प्रश्न, तर उत्तर आहे 9. 9 पेक्षा मोठा आकडा असूच शकत नाही. काही म्हणतील शेजारचं 10 नाही कळत का तुम्हाला? कळतं ना, 10ही मोठा आहे 9 पेक्षा, पण स्वतंत्र मोठं नाही, शून्याचा पाठिंबा घेऊन झालं मोठं. असं कोणाच्या बळावर कोणी मोठं होईल? आणि घेतला शून्यानं पाठिंबा काढून तर 1 वर जाईल ना. जगातला स्वतंत्र मोठा अंक 9 आहे. कुठेही फिरवा, स्थिरता आहे. 9 दुनी 18, 18 1 9 3 27 7 2 9 4 36 6 3 9 5 45 5 4 9 54 4 5 9 63 6 9 8 72 7 2 9 9 9 81 8 1 9. सरळ नाही, आडवं पहा. 9 दुनी 18, 18 1 18 दुनी 36 6 3 9 36 दुनी 72 7 2 9 72 दुनी 144 4 अधिक 4 अधिक 1 बरोबर 9. घरी जाऊन रात्रभर हिशोब करा तरी 9च. तुलसी कहे इस राम को क्यों न भजत निशंक, आदि अंत में एक है जैसा 9 का अंक. म्हणून तिथी जाहीर झाली. 9वी तिथी, वसंत ऋतू, चैत्र महिना, शुद्ध पक्ष, 9वी तिथी, अभिजित नक्षत्र. कधी को खुशी भूषण बनमाला नयन विशाला शोभा सिंधुखरा भय प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्या हितकारी महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी सहजी कर जोरी अंशक तोरी कहीं बिजकता माया गुण ज्ञाना सीता माना वेद पुराण बनता भय प्रगट काला दीन दयाला कौशल्या हितकारी अर्चित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी
चतुर्भुज रूप में प्रकट हुए भगवान तो कौशल्या माँ बोलने लगी, आप चतुर्भुज रूप में प्रकट हुए हो भगवान? हाँ माँ। क्या मामा कहते हो? अगर चतुर्भुज रूप में प्रकट हुए तो कोई बोलेगा बंबई में ये कौशल्या का बेटा है। तो क्या करूं माँ? छोटे हो जाओ। माता पुनि बोली सो मति डोली, तजऊ तात यह रूपा, कीजे शिशु लीला अति प्रियशीला, यह सुख परम अनुपा। भगवान लहान जाले, अब तो अच्छा लगता है माँ? नहीं। क्यों? अरे छोटे तो हुए हो लेकिन बातें बड़ों की तरह कर रहे। तो क्या करूं? छोटा बच्चा क्या करता है? रोना शुरू करो। रोदन ठाणा। भगवंताने रडायला सुरुवात केली। एक दासी आली. दासीनं बघितलं कौशल्या माईला बाळ झालं. तशीच दासी पळत गेली दशरथजीकडे. आपको लाला भय है. दशरथ जी को खुशी नहीं समझ आ रही. दशरथ जी नाचने लगे. और जाओ सखी, सभी को बोलो कि अयोध्या में बाजे बजाओ. इतक्यात दुसरी दासी आली. जय हो महाराज. क्या हुआ? कई कई माने एक बेटे को. इतक्यात लगेच तिसरी दासी आली. जय हो महाराज. क्या हुआ? सुमित्रा माँ ने दो बेटे को जन्म दिया. साथ नाचने लगे. अयोध्यापति नाचने लगे. वास्तविक तिथी पत्रानुसार रामाचा जन्म चैत्र शुद्ध 9वें दिवस सोमवार, भरताचा जन्म चैत्र शुद्ध 10वें दिवस मंगळवार, शत्रुघ्न लक्ष्मणाचा जन्म चैत्र शुद्ध एकादशी दिवस बुधवार. पण इतके दिवस आपल्याकडे शिल्लक नसल्यामुळे एका मिनिटात चौघाचा जन्म. चिंता मत कर. बस दशरथजीच्या आनंदाला पारावार नाही. परमानंद पुरी मन राजा, कहा बुलाई बजावहु बाजा. दशरथ पुत्र जन्म सुनी काना, मानव ब्रह्मानंद समाना. आणि सगळ्या अयोध्येत वाद्य वाजू लागले. भर दुपारी एक दुसरीला विचारू लागले, बाई कशाच्या नवबदा, पुत्र झाला दशरथा, चला चला तेथे जाऊ, कौशल्येचे बाळ पाहू. आनंदाला पारावार नाही. धन्यवाद. बस सो गए श्री राम जी. बैठ जाइए माँ कौशल्या.